नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महावितरण या विभागामार्फत या ठिकाणी मित्रांनो भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज सुद्धा चांगले आहेत। तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। बेस्ट इन क्लास तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये कमीत कमी पे स्केल तुमचा 54,505 ते 1,37,995 राहणार आहे। बेस्ट इन क्लास सॅलरी, इतर बेनिफिट्स चांगले आहेत। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महावितरण यांच्यामार्फत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत 27/6/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये टॅलेंटेड, डायनामिक अँड रिझल्ट ओरिएंटेड कॅन्डिडेट्स कडून या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे आहे ते ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत। बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत। सर्वात अगोदर आपण बघणार आहोत वॅकन्सीज आणि त्यासाठी स्केल ऑफ पे कशा प्रकारे तुम्हाला मिळत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर मॅनेजर फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन 97,220 ते 2,09,445 पे स्केल आहे। जवळपास तुमची 1.5 लाख रुपये सॅलरी मित्रांनो स्टार्टिंगची राहू शकते, प्लस त्यामध्ये त्या अधिकच राहील। मॅनेजर फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन 75,890 ते 1,68,865 रुपये तुमची या ठिकाणी स्केल ऑफ पे आहे। त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर F&A यासाठी 54,505 ते 1,37,995 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो DA, HRA, मेडिकल बेनिफिट्स, लिव्ह एनकॅशमेंट, CPF, ग्रॅच्युइटी या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। सो जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे। बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये सिनियर मॅनेजर F&A फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन पे ग्रुप 1 हा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। याचे टोटल 13 जागा आहेत। तुम्ही जे कॅटेगरी या ठिकाणी विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळत आहे ते तुम्ही नक्की पाहू शकता, ज्यामध्ये जनरल, वुमन, त्याचबरोबर या ठिकाणी व्हर्टिकली सुद्धा दिलेलं रिलॅक्सेशन तुम्हाला पाहता येईल। दुसरं पद जे आहे ते महत्त्वाचं आहे, मॅनेजर फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन। याचे टोटल 25 जागा आहेत। अगेन नंबर ऑफ वॅकन्सीज यासाठी सुद्धा चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। पे ग्रुप 1 तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। यामध्ये जनरलच्या 17 जागा, वुमनसाठी 8 जागा। या व्यतिरिक्त जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। SC/BCच्या अंडर सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। तिसरं आणि महत्त्वाचं पद डेप्युटी मॅनेजर F&A पे ग्रुप 2 या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। 82 जागा मित्रांनो या पदाच्या भरल्या जाणार आहेत। भरपूर जागा तुम्हाला या ठिकाणी या पदाच्या मिळत आहेत पाहायला, ज्यामध्ये ओपनसाठी 25 जागा आहेत, तर जनरलसाठी टोटल 57 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यामध्ये अगेन जनरल, वुमन, PWD, ऑर्फन या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल। सो या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तिन्ही पदांसाठी वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर सिनियर मॅनेजर F&A साठी बघा CA किंवा ICWA CMA फायनल पास असणे आवश्यक आहे। तुम्ही त्याचबरोबर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितला आहे या डिपार्टमेंटसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या पदासाठी अर्ज करण्यासाठी। क्वालिफिकेशन तुमचं कंप्लीट पाहिजे 27/6/2025 ला। मॅनेजर F&A यासाठी अगेन CA ICWA फायनल पास किंवा या ठिकाणी मित्रांनो जर M.Com झाले असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। दुसऱ्या पदासाठी फक्त M.Com झालेला असेल तर अर्ज करता येईल, मात्र यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स गरजेचा आहे। 3 वर्षाचा फायनान्स अकाउंट्स ऑडिट मधला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। आणि तिसरं पद आहे डेप्युटी मॅनेजर F&A, याच्या जवळपास 82+ जागा आहेत किंवा 80+ जागा तुम्हाला पाहायला येतील। यासाठी अगेन CA ICWA M.Com किंवा B.Com अँड MBA फायनान्स असेल, जे भरपूर कॅन्डिडेट अशा प्रकारचं क्वालिफिकेशन घेऊन असतात, किंवा M.Com झालेलं असेल तरी तुम्हाला यासाठी अर्ज करता येईल। यामध्ये अगेन 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमचा फायनान्स अकाउंट्स आणि ऑडिट्स मधला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। सो क्वालिफिकेशन या ठिकाणी मी कंप्लीट केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे। पुढे बघा यासाठी एज लिमिट याबाबतची माहिती तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच मित्र नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता, मात्र त्याबाबतची माहिती सुद्धा मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही या ठिकाणी मेथडॉलॉजी बघू शकता, कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। यामध्ये पहिला ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे, ज्याबाबत तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे। यामध्ये इंटरव्ह्यूसाठी 1:3 कॅन्डिडेट या ठिकाणी एक्झाम मधून घेतली जातील। टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज याबाबतचे 50 क्वेश्चन्स 110 मार्क्ससाठी असणार आहेत। या व्यतिरिक्त टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याबाबतचे टोटल असे तुमचे 130 क्वेश्चन आणि 150 मार्कांची तुमची एक्झाम राहणार आहे, ज्यामध्ये टोटल 2 तासाचा टाइम तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमची तयारी करू शकता। 1:3 मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा प्रिपरेशन करावी लागणार आहे।
त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी एज लिमिट काय राहणार आहे, अगेन जे 27/7/2025 ला कंप्लीट तुमचं असणे आवश्यक आहे, त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे. यामध्ये सिनियर मॅनेजर, फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजरसाठी 40 वर्ष राहील, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे. डेप्युटी मॅनेजरला 35 वर्ष राहील, अगेन हे सुद्धा ओपनसाठी राहील. यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन जे बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत कॅन्डिडेट त्यांना मिळत आहे. तुम्ही अधिक माहिती याबाबतची नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. आता यासाठी बघा ऍप्लिकेशन फी ओपन कॅटेगरी अप्लाइड अगेन्स्ट और ओपन कॅटेगरी यामध्ये 500 रुपये फॉर्म फी तुमची राहणार आहे अर्ज करण्यासाठी, प्लस जीएसटी तुम्हाला फी भरावी लागेल. रिझर्व्ह कॅटेगरी आणि ऑर्फनला या ठिकाणी 250 अधिक जीएसटी फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे. जे अपंग आहेत त्यांना एक्झाम केलेला आहे फॉर्म फी भरण्यापासून. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता यासाठी टेंटेटिव्ह डेट्स बघा, यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अजून तुम्हाला अवेलेबल झालेलं नाही रजिस्ट्रेशनची लिंक, मात्र जुलै 2025 सेकंड वीकमध्ये ती अवेलेबल होईल असं त्यांनी सांगितलं आहे. ऑगस्ट 2025 मध्ये लास्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होणार आहे लगेचच, आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल. सो प्रॉब्ली सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमच्याकडे एक फायनल चांगली जॉब असू शकतो, त्यानुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.